आपण पार्ट 1 केला तो डायरेक्ट डिफरन्सिएशनचा होता. त्या 2 क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चन 8 मार्काला येणार आहे. तर आता हे आहे सेकंड पार्ट. ह्याच्यामध्ये पण 2 टॉपिक्स तर त्यातला एकच टॉपिक आपण करू. त्यातला 7 मार्काला दोन्ही कुठलाही एक क्वेश्चन येऊ शकतो. सो ह्या टॉपिकचं नाव आहे व्हेरिएबल टू बी ट्रीटेड कॉन्स्टंट, की म्हणजे जो व्हेरिएबल आहे तो कॉन्स्टंट कसा ठेवायचा ह्याच्याबद्दल. ओके, तर ह्यात पण आपल्याला काय दिलेलं आहे, तर ह्या टॉपिकचं नाव विसरायचं नाही, व्हेरिएबल टू बी ट्रीटेड कॉन्स्टंट. यातून 2 क्वेश्चन आहेत, एक येऊ शकतो 7 मार्क्सला. एक्सक्यूज मी. हा आपल्याला एक्स दिलेला आहे, हा आपल्याला वाय दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे du/dx dx/du इक्वल आहे dv आणि dy/duच्या. तर आपल्याला ही जी टर्म आहे खालची ती प्रूव्ह करायची की ह्या दोन्ही टर्म इक्वल आहेत. तर डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू यू. तर पहिला आपल्याला स्टेप, आता हे कसं आहे तर हे आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येतं. हे आता मी डायरेक्ट म्हटलं की डिफरन्शिएट करा यूला एक्सला विथ रिस्पेक्ट टू यू असं नाही लक्षात राहणार. आपल्याला ह्याला 2-3 वेळा राईट केलं की समजतं. सो डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू यू. मग आपला एक्स यू काय आहे तर टॅन व्ही आहे. एक्स आणि हा यू इथं घेतला आपण एक्सच्या शेजारी, सो एक्स यू आहे टॅन व्ही. आता आपण डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू व्ही करायचा. मग आपला वाय व्ही काय आहे, वाय व्ही तर आहे यू सेक व्ही, म्हणजे हा आपला यू सेक व्ही आणि हा आपला टॅन व्ही एकत्र केला म्हणजे मल्टिप्लाय केलं. स्क्वेअर करायचं आणि सबस्ट्रॅक्ट करायचं, ही आपली सेकंड स्टेप आहे. मग ते करायला आपण कसं करणार, तर पहिल्यांदा आपण यू म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ह्या फॉर्म्युलाने आपण करणार. मग हा आपला जो आहे तो फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला असतो तर यू स्क्वेअर टॅन स्क्वेअर व्ही मायनस यू स्क्वेअर सेक स्क्वेअर व्ही. मग हे जे आहे त्याचं ज्या म्हणजे आन्सर असतं ते यू स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं आहे. सो मग आपण ते लिहिताना कसं लिहिणार तर 2 झाले ना आता यू आपले, कारण आपण दोन्हीला मल्टिप्लाय करतो. इथं पण यू आहे आणि इथं पण यू आहे म्हणून लक्षात ठेवलं आपण काय तर 2u एक्स इक्वल त्याची व्हॅल्यू काय येते तर -2 येते, कारण आपण सगळ्याचे स्क्वेअर घेतलेत म्हणून. मग -2x, मग -2xला यू एक्स आपला काय आला तर -x/u. ओके, आणि अँड म्हणजे दुसरी व्हॅल्यू आता एक्समध्ये झाले तसं सेम वायसाठी करायचं. 2u तो किती आला आपला तर 2y आला. मग 2y आला तर y/v केला. तर इथं कसं x/u केलं तर y/v केलं. यू आणि व्ही 2 टर्म्स आहेत असं लक्षात ठेवलं आपण, आणि एक्स आणि वाय 2 टर्म आहेत तर डिवाईड केलं. मग एक्स आणि वायच्या डिव्हिजनमध्ये काय येणार तर यू टॅन व्ही डिवाइड बाय यू सेक व्ही. मग त्याचं जे आन्सर टॅन डिवाइड बाय सेक असतं साईन, मग ते साईन असतं साईन व्ही. मग व्हीची किंमत काढायची झाली तर व्ही इक्वल टू करायला लागतो, म्हणजे हा व्ही आपण इक्वल टू केला. इक्वल टू केल्यावर साईन इकडं जाणार, मग साईन इकडं गेल्यावर साईन इन्व्हर्समध्ये जाणार किंवा मायनसमध्ये जाणार असं म्हणू शकतो. मग साईन इन्व्हर्स एक्स डिवाइड बाय वाय. ओके, तर मग साईन इन्व्हर्स एक्स डिवाइड बाय वायचा जो फॉर्म्युला असतो तो 1 डिवाइड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय वाय स्क्वेअर, म्हणजे हा आपला फॉर्म्युला आहे साईन इन्व्हर्सचा. तर हा आपल्याला 11-12मध्ये सांगितला आहे. तो फॉर्म्युला आहे इक्वल एक्स आणि वायच्या स्क्वेअरला. ओके, एक्सवरती गेल्या म्हणून इथं एक्सला स्क्वेअर नाही आला, वायला फक्त राहिला. मग आपण त्याच -एक्सला या एक्स स्क्वेअरनी इथं मल्टिप्लाय केलं म्हणून इथला स्क्वेअर निघाला, म्हणून एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आला. एल एच एस आपला काय आला तर डी हा ज्या आपली इक्वल टूच्या आधीची टर्म आहे ती लिहायची आपण इथं LHSला इक्वल टू मायनस टॅन व्ही मग टॅन स्क्वेअर व्ही आला. ओके, मग टॅन स्क्वेअर व्ही आपल्या लक्षात ठेवायचं. LHSची व्हॅल्यू आपली आहे मायनस टॅन स्क्वेअर व्ही. शेवटी लोकांना स्टेपपेक्षा जास्त शेवटचा आन्सर बघतात इक्वल टूच्या पुढचं, पण मायनस टॅन स्क्वेअर व्ही आपला LHS आहे. RHS काढायला हा आपला RH, ह्याला म्हणतात लेफ्ट हँड साईड, म्हणजे LHS हा काढला आपण किती मायनस टॅन स्क्वेअर व्ही. आता इकडं RHS असतं ह्या साईडला. मग RHSचं ही जी टर्म आहे ती इथं लिहायची इक्वल टू किती झालं ते मग अशी जी हे आलं ते इथं लिहायचं यू सेक्स व्ही आणि टॅन व्ही. मग ह्याचं जे आन्सर असणार ते पण सेमच येणार आहे, कारण आपल्याला इक्वलच दाखवायचं आहे म्हणून सेमच येतं आन्सर, म्हणून मायनस टॅन स्क्वेअर व्ही आला आन्सर. शेवटी RHSचं पण RHS आणि LHS इक्वल आहे असं लिहायचं. हेन्स आपली ही जी इक्वेशन दिली आहे ह्यांनीवरती ती इक्वल आहे. म्हणजे जरा किचकट स्टेप आहेत पण 1-2-3 वेळा प्रॅक्टिस केलं तर लक्षात राहील. ह्यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की पहिल्यांदा आपल्याला एक्स विथ रिस्पेक्ट टू यूने डिफरन्सिएशन घ्यायचं, मग त्या टॅन व्ही
मग ते डिफरन्सिएशनचा फॉर्म्युला कसा असतो, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. शेवटी त्याचं जे फॉर्म्युलाचं जे आन्सर आहे ते हे आहे u² = y² - x². हे लक्षात ठेवायचं. पहिली स्टेप हे एवढं लक्षात ठेवायचं की फॉर्म्युला काय आहे आपला मेन. मग तो मेन फॉर्म्युला झाला की आपण काय लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा XYचं डिव्हिजन काढतो तेव्हा आपला साइन v आन्सर येतं आहे आणि त्या साइन व्हीची व्हॅल्यू काढतो तेव्हा आपण ती व्हीची व्हॅल्यू जी आहे ती साइन इनवर्स आहे आणि त्या साइन इनवर्सचा जो फॉर्म्युला आहे तो हा 1/√मध्ये फॉर्म्युला आहे. त्या रूटमधल्या फॉर्म्युल्यानंतर आपण LHS आणि RHS काढतो. तर दोन हे जे आहेत त्याला इक्वल करून आपण टॅनमध्ये टर्म लिहायची काही आठवल ती, म्हणजे ही जी वरची आहेत इथल्या त्याचा जे दोन्हीचा LHS RHSचा आन्सर आहे ते लक्षात ठेवायचं किती आहे, -tan² v आणि त्या दोन्हीला मग शेवटी इक्वल करून लिहायचं वरती आहे तसं क्वेश्चनमध्ये. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1 ह्या टॉपिकचा, व्हेरिएबल टू बी ट्रीटेड कॉन्स्टंट. तर ह्याला और अजून एक क्वेश्चन आहे तो पण येऊ शकतो, तो आलता पेपरला आमच्या ह्या तेव्हा. मग हा आहे जरा MP मला असं वाटतं, वरचा पण येऊ शकतो. तर मग ह्यात क्वेश्चनमध्ये काय आहे तर x आणि y. तर मग x आणि y आपल्याला काय करायचं आहे, हे प्लस आहे असं दाखवायचं आहे. या LHS आणि RHS प्लस आहेत हे दाखवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करणार, मागच्या वेळेसारखंच x विथ रिस्पेक्ट टू यूचं डिफरन्सिएशन. मग आपला XU काय आहे तर cos θ / u. मग ह्याचं डिफरन्सिएशन करायचं झालं तर कॉसचं डिफरन्सिएशन असतं, cos θचं डिफरन्सिएशन असतं -sin θ आणि u² घेतला आहे आपण कारण इथं स्क्वेअर असू शकतो. एक मिनटं, नाही तर स्क्वेअर नाही दिला क्वेश्चनमध्ये, पण मे बी डिफरन्सिएशन करताना ह्याचा स्क्वेअर घेतात, म्हणजे रूटमध्ये नसेल लिहायचं तर स्क्वेअर लिहितात. म्हणून लक्षात ठेवायचं की ह्या यूचा शेवटी इथं आपण खाली स्क्वेअर घेतला आहे. इथल्या यूचा डिफरन्सिएशन करताना स्क्वेअर लिहिला गेला आहे. ओके, स्क्वेअरिंग आणि ॲडिशन. स्क्वेअरिंग केलं ना मग नंतर रूटमध्ये येणार नाही म्हणून स्क्वेअरिंग केलं आहे. आता आपल्याला दाखवायचं काय तर x² + y², कारण इथं ॲडिशन आहे ना. मग हा फॉर्म कशाचा झाला, x² + y². मग त्याचं काय करायचं, cos θ / cos² θ. तर तिथे काय लिहिलं स्क्वेअरिंग. मग आपण काय करणार, स्क्वेअर करणार. हे जे आलेली टर्म आहे आणि आधीची टर्म आहे या दोन्हीचं स्क्वेअरिंग. ओके, स्क्वेअरिंग म्हणजे कसं असणार, cos² θ आणि u². मग इनडायरेक्टली आपण इथं पण स्क्वेअरिंगच केलेलं आहे. आणि sin² θ / u² θ. मग cos² θ + sin² θ ही जी वरची टर्म आहे ती इथं एकत्र प्लस करून 1 / u² ने लिहायची. ओके, मग ते लिहिलं की आपलं हे जास्त cos² θ + sin² θ ह्याचं जे फॉर्म्युला आहे ह्याचा आन्सर असतं 1. ओके, = 1 असतं हे. म्हणून इथं आपला 1 आला आणि इथं u² ने ॲज इट इज डिवाईड झालं. मग u²चा जो फॉर्म्युला आहे तो 1 / x² + y² आहे. मग y² आहे, मग u² आहे ना, मग हा 2 आपण पुढं घेतला वरचा डोक्यावरचा, मग 2 u झाले तयार म्हणून 2ux लिहिला. आणि मग हा जो फॉर्म्युला आहे त्याचा डिफरन्सिएशन करायचं. डिफरन्सिएशन ह्याचं आपण कसं करणार, ही जी टर्म आहे ती वरती डिफरन्शिएट होती येऊन, म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या जागी येऊन डिफरन्शिएट होती. मग x² जे हे असतं डिफरन्सिएशन ते असतं 2x आणि y² आहे तो कॉन्स्टंट, कारण ह्या टॉपिकचं नाव काय आहे, व्हेरिएबल टू बी ट्रीटेड कॉन्स्टंट. मग आता एक्सचं डिफरन्सिएशन करताना आपण वायला कॉन्स्टंट ठेवला आणि फक्त एक्सचं डिफरन्सिएशन केलं म्हणून इथं 2x आला. तर UXचा जो आपला असणार आता आलेली आन्सर तो आपला असणार -x/u आहे असाच, आणि हे आहे असं इथं लिहायचं. मग त्याचं जे आन्सर आहे ते -xu³ आला. तर इथं आपण काय केलं, एका ह्या यूला हे u⁴ मधनं एक u घालवला म्हणून इथं 3 आलं, म्हणून 4 × 4 = 3 असतं. ओके, तर आता आपला UX आला आहे -xu³. तर लक्षात ठेवायचं की आता हा जो क्वेश्चन आहे cos θ sin θ, तर ह्याचा UX जो आहे तो -3u² आला, u³ आला. ओके, मग आता u² काढायला आपण काय करणार, ही जी आपली आधीची जी टर्म होती 1/x² + y², तर ह्याला आपण परत yच्या टर्म, आता आपण xच्या टर्ममध्ये डिफरन्सिएशन केलं, आता yच्या टर्ममध्ये करतोय. मग 2uy, मग yच्या टर्ममध्ये केलं की सेम असं वरची प्रोसेस आहे, सेम इथं खाली घडणार आणि आपला आन्सर सेम येणार, फक्त इथं xच्या जागी इथं y येणार. मग आपण काय करायचं, ह्या सगळ्याला इक्वल करायचं. म्हणजे काय तर हे जे आहे ते ॲज इट इज इथं लिहायचं. ते लिहिलं की आपण जे आत्ताचे आन्सर काढलेले आहेत ह्या दोन्हीला प्लस करायचं इथं, आणि ते प्लस करून हे आहे ते परत अजून एक स्टेप लिहून लिहायचं की cos θ × cos θ + sin θ × sin θ = 1.
हे डायरेक्ट पाठ करायचं की हे असं लिहायचंच आहे आपल्याला. कॉस थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा लिहिलं तरी चालेल. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. त्यापेक्षा ही इझी आहे. कॉस थीटा प्लस साईन थीटा इक्वल टू 1. ओके, हा झाला आपला सेकंड पार्ट. 7 मार्क्सचे ह्या दोन्हीतला एक क्वेश्चन येऊ शकतो.